नमस्कार मंडळी, मालिका कट्टा विथ अमृता या मनोरंजक चॅनलवर तुमचं मनःपूर्वक स्वागत. कालच्या भागाची सुरुवात होते सायलीच्या भावनिक संवादाने. सायली म्हणते, किती वर्ष मी या कुटुंबाच्या प्रेमासाठी आसुसले होते. ते प्रेम मला मिळालं, पण तन्वी म्हणून मिळेल असं कधीच वाटलं नव्हतं. खरंच हा आनंद काही वेगळाच आहे. हे ऐकून अर्जुन म्हणतो, बायको, तू आत्ताच रडायला लागलीस तर पुढे काय होणार? सायली विचारते, म्हणजे आता तुम्ही काय करणार आहात? तेवढ्यात अर्जुन 1, 2, 3 असं म्हणतो आणि सगळेजण एकाच वेळी आपले थंड हात सायलीच्या गालावर ठेवतात. अस्मिता म्हणते, आपण लहानपणी असंच करायचो ना, आठवतंय? सायली हसत म्हणते, हो, चांगलंच आठवतंय. अर्जुन म्हणतो, अजून बाकी आहे. आणि लगेच सगळेजण तिच्यावर आईस्क्रीम भरवण्याचा वर्षाव करतात. घरात एकदम आनंदाचं आणि हसण्याचं वातावरण तयार होतं. दुसरीकडे सचिन प्रियाजवळ असलेल्या कॉन्स्टेबलला भेटतो. तो म्हणतो, आतापर्यंत तुम्ही आम्हाला खूप मदत केली आहे. पुढेही प्रियाला जे काही लागेल ते तुम्ही द्यायचं. कॉन्स्टेबल म्हणते, त्याचं काहीतरी मोबदला पण मिळायला पाहिजे. सचिन पैशांची गड्डी तिच्या हातात देत म्हणतो, आम्ही कोणतंही काम फुकट करून घेत नाही. दर महिन्याला एवढी रक्कम मिळेल. त्याच्या बदल्यात आमचं काम करायचं. कॉन्स्टेबलही त्याला शब्द देते की पुढे त्यांची सर्व कामं होतील. तिकडे राकेशही एका व्यक्तीला पैसे देतो आणि सांगतो, माझे पप्पा जे काही मागतील ते वेळेवर द्यायचं. त्या बदल्यात तुलाही दर महिन्याला एवढी रक्कम मिळेल. तो व्यक्ती आनंदाने तयार होतो. दरम्यान सुभेदार कुटुंबात पुन्हा एकदा आनंदाचं वातावरण असतं. सगळेजण सायलीची मस्करी करत असतात. कल्पना म्हणते, माझ्या भाचीला कोणी त्रास द्यायचा नाही. अर्जुन म्हणतो, अगं त्रास कुठे देतोय? गंमत करत होतो. पण सायली मुद्दाम रुसते आणि म्हणते, ही गंमत नाही. माझ्या गालाला थंड हात लावणं आणि जबरदस्तीने आईस्क्रीम भरवणं हा गंभीर गुन्हा आहे. आणि हा गुन्हा या चौघांनी केला आहे. प्रतापराव लगेच म्हणतात, ऑर्डर ऑर्डर. चारही आरोपींनी आरोपीच्या पिंजऱ्यात उभं राहावं. अश्विन म्हणतो, डॅड, हे काय? प्रतापराव हसत म्हणतात, मी डॅड नाही, मी जज आहे. सायली स्वतःच स्वतःची केस लढणार असल्याचं सांगते. ती म्हणते, माझी केस मीच लढणार. माझे साथीदार असतील प्रतिमा किल्लेदार आणि कल्पना सुभेदार. कल्पना तयार होते. मग ती विचारते, मुख्य आरोपी कोण? सायली लगेच म्हणते, अर्जुन सुभेदार. हे ऐकताच अर्जुनची बोबडी वळते. तो म्हणतो, या तिघांनीही तुला आईस्क्रीम भरवलं होतं ना? सायली म्हणते, हे मला नेहमी असंच त्रास देतात. आणि नंतर म्हणतात, सहज केलं. विमलही तिच्या बाजूने बोलते. अश्विन म्हणतो, विमलताई, तुम्ही मध्ये कुठे घुसता? तुम्ही साक्षीदार आहात का? सायली त्यालाच थांबवत म्हणते, माझे साक्षीदार कोण असतील हे ठरवण्याचा अधिकार फक्त मलाच आहे. प्रतिमा भावूक होत म्हणते, कल्पना, बघ, माझ्या लेकीने पुन्हा एकदा या घरात हसू आणलं. दुसरीकडे महिपत पोलीस स्टेशनमध्ये येतो. इन्स्पेक्टर त्याचं स्वागत करतात. महिपत म्हणतो, तुमच्याकडून जे चांगलं शिकलो ते आजही लक्षात आहे. आता माझ्या एका मित्रालाही गुन्हेगारीच्या जगातून बाहेर काढायचं आहे. त्यासाठी मला नागराज बंधूंना भेटायचं आहे. परवानगीसाठी राकेश लेटर देतो आणि अखेर महिपतला भेटण्याची परवानगी मिळते. इकडे घरात कोर्टाचा खेळ अजूनही सुरू असतो. अर्जुन म्हणतो, मलाही माझी बाजू मांडायची आहे. प्रतापराव म्हणतात, परवानगी मंजूर. अर्जुन सांगतो की या गुन्ह्यात तो एकटाच नाही, तर अस्मिता, अश्विन आणि चैतन्यही सहभागी आहेत. याच वेळी सचिन, प्रिया, महिपत, नागराज आणि राकेश यांना कॉन्फरन्स कॉलवर एकत्र आणतो. सचिन म्हणतो, वात्सल्य आश्रमाच्या केसवेळी आपण सगळे एकत्र होतो. तेव्हाच आपण सुभेदार आणि किल्लेदार कुटुंबाला खूप त्रास दिला होता. आज पुन्हा 5 बोटांची मूठ बनवायची वेळ आली आहे. नागराज सुरुवातीला प्रियावर विश्वास नसल्याचं सांगतो. पण प्रिया त्यालाच सुनावते. ती म्हणते, आपण एकमेकांवर दोष देणं बंद केलं पाहिजे. अर्जुन आणि सायलीला हरवायचं असेल तर पुन्हा एकत्र यावं लागेल. इकडे कोर्टात कल्पना अर्जुनची उलटत पासणी करते. सायली विचारते, तुम्ही निर्दोष आहात हे सिद्ध करण्यासाठी काही पुरावा आहे का? अर्जुन म्हणतो, नाही. प्रतिमा म्हणते, मग तुला शिक्षा भोगावी लागेल. अखेर शिक्षेची वेळ येते. कल्पना म्हणते, उद्यापासून संध्याकाळ होण्यापूर्वी घरी यायचं. प्रतिमा म्हणते, बायकोला फिरायला घेऊन जायचं. अस्मिता हसत म्हणते, ही शिक्षा आहे की लाड? पण सायली म्हणते, नाही, शिक्षा मी देणार. अर्जुन घाबरत विचारतो, काय शिक्षा? सायली म्हणते, 100 उठाबशा. प्रतापराव म्हणतात, कोर्टाचा निर्णय अंतिम आहे. आणि अर्जुनला सगळ्यांसमोर उठाबशा काढाव्या लागतात. दुसरीकडे प्रिया पुन्हा सगळ्यांना एकत्र राहण्याचं आवाहन करते. महिपत म्हणतो, हे सगळं नाटक मी त्या दोघांना हरवण्यासाठीच केलं. त्यांनी माझ्या लेकीचं आयुष्य उद्ध्वस्त केलं आहे. त्यांना मी सुखाने जगू देणार नाही. नागराज म्हणतो, माझी सगळी स्वप्न अर्जुन आणि सायलीने उद्ध्वस्त केली. आता मला त्यांच्याकडून सगळं हिसकावून घ्यायचं आहे. सचिन म्हणतो, मला सुभेदार कुटुंब सुखात जगलेलं बघायचंच नाही. प्रिया म्हणते, मला सायलीला कायमचं उद्ध्वस्त करायचं आहे. अर्जुन आणि सायलीला त्यांच्या प्रेमाचा खूप अभिमान आहे.
पण अशी परिस्थिती आणायची की तेच आपल्या पायाशी येऊन उभे राहतील. नागराज म्हणतो, प्रिया, आता तुझा सामना सायलीशी नाही, तन्वीशी आहे. प्रिया म्हणते, इतके दिवस मीच तन्वी बनून जगले. मला वाटलं होतं सगळी संपत्ती, सगळा मान माझ्या वाट्याला येईल. पण अजून वेळ गेलेली नाही. तन्वीकडून मला जे काही मिळू शकतं ते मी नक्की हिसकावून घेईन. मान असो, पैसा असो, मी काहीच सोडणार नाही. दरम्यान सायली आणि अर्जुन त्यांच्या खोलीत येतात. सायली आनंदाने म्हणते, आज मी खूप खुश आहे. माझ्या आयुष्यात एवढं सुंदर घडेल असं कधी वाटलंच नव्हतं. अजूनही हे सगळं स्वप्नच वाटतंय. अर्जुन म्हणतो, आता सगळे तुझेच लाड करतायत. माझ्याकडे तर कोणी बघतही नाही. सायली हसत म्हणते, काहीही काय. अर्जुन म्हणतो, मी आता तुझ्याशी बोलणारच नाही. कट्टी. सायली त्याला जवळ घेत म्हणते, अरे, माझा अर्जुन माझ्यावर रुसलाय. अर्जुन म्हणतो, फक्त रुसलो नाही, चिडलोही आहे. सायली लगेच त्याला गुदगुल्या करते आणि दोघांचाही गोड रोमांस पाहायला मिळतो. शेवटी प्रिया पुन्हा एकदा सगळ्यांना एकत्र येण्याचं आवाहन करते. ती म्हणते, आपण जेव्हा एकत्र होतो तेव्हा अर्जुन आणि सायलीला हरवणं सोपं होतं. पण नंतर काही जण जेलमध्ये गेले, काही सुधारल्याचं नाटक करू लागले आणि त्याचा फायदा त्या दोघांना झाला. आता पुन्हा एकदा एकत्र येण्याची वेळ आली आहे. महिपत, नागराज, राकेश, सचिन आणि प्रिया अखेर एकत्र येण्याचा निर्णय घेतात आणि अर्जुन सायली विरुद्ध नव्या कटाची सुरुवात करतात. आणि याच थरारक वळणावर आजचा भाग संपतो. तुम्हाला आजचा भाग कसा वाटला? तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. अशाच हटके, सोप्या आणि मनोरंजक मालिकांच्या अपडेटसाठी मालिका कट्टा विथ अमृतासोबत जोडलेले राहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.